तर खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेलचं ॲप आणलं। संभाजीनगर कोल्हापुरात पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याची अंमलबजावणी सुरू झाली। पण केंद्र सरकारच्या नव्या व्यवस्थेचे अक्षरशः 3:13 वाजले। शेतकरी खतं बुक करतो, दुकानाचं नावही दिसतं, पण QR कोड स्कॅन केल्यावर डेटा गायब होतो। त्यामुळे नियम मोडून खत द्यायचं की शेतकऱ्याला रिकाम्या हाती परत पाठवायचं असा सवाल विक्रेत्यांपुढे उभा राहतोय। खरीप हंगाम तोंडावर आला असताना खतासाठी आलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच फरफट होतीये। ऑनलाईन बुकिंग असूनही खत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढतीये आणि काळा बाजार रोखण्यासाठी सुरू झालेली यंत्रणा सध्या खत वितरणात अडथळा ठरतीये। मात्र दुसरीकडे कृषी विभागानं मात्र तांत्रिक अडचणी दूर होतील असा दावा केलाय। आतापर्यंत 50,000 शेतकऱ्यांनी ॲप डाउनलोड केलं असून 30,000 शेतकऱ्यांनी QR कोड स्कॅन केलाय असं प्रशासनाचं म्हणणं आहे। ऑनलाईन प्रणालीची महत्त्वाची अडचण बऱ्याचशा शेतकऱ्याकडे स्मार्टफोन नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांना ऑनलाईन करता येत नाही आणि मग CSC सेंटरवर गेलं तर ते प्रत्येकाकडून 100 रुपये एक्स्ट्रा घेतात। ती मोठी अडचण त्याच्यात आहे आणि खूप शेतकऱ्यांना अजून कळतच नाही नेमकं काय करायचं। परत ते ऑनलाईन झाल्यानंतर परत इथं कुठं खत अवेलेबल आहे, कुठं मिळणार हे शेतकऱ्याला लवकर कळत नाही। एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय अडचण आहे? शेतकरी म्हणतात ना की ऑनलाईन करायचं माहिती नसतं शेतकऱ्यांना, त्याचे प्रशिक्षित शेतकरी नाही आहे सगळेच, मग ते अडचणी येतच राहतात। परत खरेदी करायला ते दुकानात जाणं आणि एकदम अचानक असं टाकल्यामुळं लोकांची तारांबळ उडाली। सदरी प्रणाली जी आहे ती योग्यरित्या पडताळून आणि व्यवस्थितरित्या करून जर लॉन्च केली असती तर ह्या अडचणी आल्या नसता। त्याकरता शासनाने जुन्या पद्धतीने जी खत वितरण पद्धती आहे ती चालू ठेवावी, जेणेकरून शेतकऱ्यामध्ये आणि व्यापाऱ्यामध्ये जो वाद होतात, वादविवाद होऊ नये, अशी परिस्थिती उद्भवू नये, त्याकरता जुन्या पद्धतीने खत वितरण करावे। नवीन प्रणालीला आमचा विरोध नाही, परंतु नवीन प्रणाली आणण्याकरता ज्या त्रुटी आहेत त्या त्रुट्या तुम्ही काढा आणि नवीन प्रणाली आणा। पहिली अडचण आपल्याला येत होती की तो शेतकरी बुकिंग करताना त्याला एकाच तालुक्यातलं तो त्याच्या तालुक्यात आहे त्याच तालुक्याचं त्याला दुकानं दिसत होते, परंतु आजपासून ते आता सुरू झाले की तो बुक करताना त्याच्या शेजारील दुसऱ्या तालुक्यातल्या दुकानाचे सुद्धा खत बुक करू शकतो। दुसरी अडचण अशी शेतकऱ्यांना जाणवती आहे की काही लोक वयस्कर आहेत, त्यांना जाणं शक्य होत नाही, तर त्या लोकांना त्याच्यात ऑप्शनमध्ये असं आहे की खत बुक केल्यानंतर तुमचं दुकानदार निवडल्यानंतर त्याला एक प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी जाणार आहे किंवा स्वतः शेतकरी जाणार आहे। आणि तिसरी OTPची एक अडचण येत होती की त्याला थंब येत नव्हता, तर ते थंब शेतकऱ्यांचे काही थंब येत नव्हते किंवा त्याचं स्कॅन होत नव्हते, तर त्याला त्याच्या आधार नंबरवरती OTP आपण ॲक्टिवेट करून देण्यासाठी एक रिक्वेस्ट केली होती, तर ती सुद्धा ॲक्टिवेट आज दुपारपर्यंत होऊन जाईल।